तर नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आहे 16 ऑगस्ट. 16 ऑगस्ट म्हटल्याबरोबर येतं महाआगमन सोहळा. महाआगमन सोहळ्यामधला पहिला महाआगमन म्हणजेच काळ चौकीचा महागणपती. तर काळ चौकीचा महागणपतीचं आगमन म्हटल्याबरोबर ती पहिल्या येतं डोक्यात मोरया बीट्स. मोरया बीट्स सोबत ते लोक सुरुवात करतात आणि पुढे पूर्ण मंडपापर्यंत पारंपरिकतेने साजरी करत जातात. तर हेच आपण आगमन बघणार आहे. त्याच्यासोबत मुंबईतून पूर्ण 21 आगमन येईल. किती? 21. तेच 21 आगमन मधले आपण बघूया आता लालबाग मधनं किती आगमन आपल्याला बघायला भेटते. बाकी काल सुद्धा आगमन होते. काल काहीतरी 20 होते, आज 21 आहे. तर काल 20 मधनं मी 8 गणपतीचे रील शूट केले. मी काल ब्लॉग शूट केला नाही कारण की त्याचा रिझन हा होता की मी नोटीस करते की माझे 400 सबस्क्रायबर क्रॉस व्हायला आले, पण माझ्या ब्लॉगवरती 100 व्ह्यूज सुद्धा नाही येत आहेत. तर काय बोलू आता मी, तर काय बोलणार काय आहे नाही. तसं मेहनत करावी लागेल कारण की अजून सुरुवात करून मला 3-4 महिनेच झाले. तेवढ्या लवकर डिमोटिवेट होऊन चालणार नाही. तर ब्लॉगवरती व्ह्यूज येत नव्हते म्हणून मी विचार केला की शॉर्ट्सचं शूट करू, कारण की शॉर्ट्सवरती व्ह्यूजसुद्धा येत आहेत आणि नवीन सबस्क्रायबरसुद्धा भेटत होते. तर आधी आपण सबस्क्रायबरवरती फोकस करूया, व्ह्यूज तर पुढे पण येते. तर त्याच गोष्टीसाठी मी काल 8 गणपतीचे रील शूट करायला ट्राय केले. तर जे मला इंस्टाला फॉलो आहेत किंवा शॉर्ट्स बघतायत माझे, त्यांना माहितीच असेल की आता शॉर्ट्स येतात की नाही. रील पण मी अपलोड केलेली आहे, तर पुढे पण करत राहीन कारण की अजून एडिट केली नाही मी. काल आगमन करून मी संध्याकाळी घरी गेलो विरारला एडिट करायला भेटला आणि डायरेक्ट हंडीच्या प्रॅक्टिसला गेलो. हंडीच्या प्रॅक्टिसवर येऊन मग मी 2 व्हिडिओ एडिट केले. त्याच्यातले आता एक 10 वाजता अपलोड केली आहे मी. तर दुसरीवाली वाटतं मी संध्याकाळपर्यंत अपलोड करीन रीलमध्ये किंवा शॉर्ट्समध्ये पण. तर चला बघू आज किती आगमन बघायला भेटतात. बाकी काल ब्लॉग शूट केला नाही ते पण एक बरं झालं कारण की काल गर्दी खूप झालेली. खेतवाडीचा विघ्नहर्ता होता, तिकडे मी धावत जात होतो. तिकडे काय माहिती कोणाचा मला धक्का लागला मी बघितला नाही, पण मी पडलोय असा बेकारवाला की नशिबाने की माझा फोन वाचला. तर ढोपराच्या इथे थोडंफार लागलंय, ते आपण जरा इग्नोर करून परत एकदा आगमनात चाललोय आज. तर सकाळी मी विरारवरनं 7 वाजता निघालो. 8-9 वाजता विरारवरनं खारला येऊन बसलोय. आता मित्राचा कॉल येईल की आम्ही फटकन काल गाडीने गेलो, आज परत ट्रेननेच जाऊ कारण की काल गाडीने गेलो. पावसाने थोडी, समजू शकता तुम्ही, पावसाने जरा त्रास दिला आम्हाला. ये जा करत होता आगमनात. तर आज आम्ही गाडी काढायचा विचार नाही करत आहे. आज आम्ही ट्रेननेच जाऊ कारण की ट्रेनने गेल्यावरती पावसाची काय भीती नाही, कारण की येताना हायवेला पाऊस भेटायचा भीती होता. तर म्हणून आम्ही आता ट्रेनने जाऊ. तर आता चला बघूया आता लालबागमधनं किती आगमन बघायला भेटतात. तर चला बघूया पुढे. चल. तर मंडळी आम्ही करी रोडवरनं खाली उतरलो तेवढ्याच आम्हाला दिसलंय आगमन, म्हणजे मूर्ती बाहेर आलेली आहे कारखान्यातनं. आता ही बघायला लागेल कोणत्या मंडळाची मूर्ती. बाकी मस्त बनवली आहे. मोरावरती गणपती, त्याच्यासोबत राधा. तर मंडळी हा वलसाडचा सम्राट आहे. करी रोडवरनं आता वलसाडसाठी निघते. इकडच्या कोणत्या तरी वर्कशॉपमधून ती निघाली आहे मूर्ती. वलसाडसाठी आता निघेल. काहीतरी काम बाकी आहे ते करून घेत आहेत, मग नंतर हिला घेऊन जातील बाहेर. याच्यावरती मूर्तीला ठेवलं आहे. ते काहीतरी पायाचे इथे फुलाला काहीतरी सेटअप करत आहेत आणि बांधून घेत आहेत ट्रॉलीवरती. आता ट्रॉलीवरती मूर्ती चढवली आहे. आता हे बघा, ट्रॉलीवरती चढवून आता वर्कशॉप जवळ जाईल. बाकी मूर्ती मस्त बनवली आणि क्राऊड पण आलेला आहे. पुणेरी ढोलसुद्धा आलेले आहेत वादक. बाकी चिंतामणीचा फेसिंग आहे. रेश्मा हातुताई यांनी मूर्ती घडवली असं वाटतंय मला. बाकी क्राऊड बघा. खेतवाडीचा राजा सुद्धा निघाला असं वाटतंय गणसंकुलमध्ये. क्राऊड बघा. खेतवाडीचाच राजा बघा. गर्दी बघा, गर्दी. हा खेतवाडीचा राजा आहे
आणि मूर्ती बघा केवढी मोठी आहे त्यांची. क्राऊडला अख्खा पोलीस धक्का देतात बघा. बाकी ही मूर्ती आरामात जाईल कारण की काल जो खेतवाडीचा विघ्नार्था गेला ती मूर्ती ह्याच्याहून जरा मोठी होती त्यामुळे सगळी झाडं तोडली गेलेली आहे. त्या मूर्तीला काही त्रास तर होईल नाही, अडकणार तर नाही, पण तो वरती जो कमळावरती ओम आहे तो काढावा लागला कारण की तो ब्रिजच्या वरती गेला. बाकी मंडळी खेतवाडीचा राजा सुद्धा आपल्या मंडपाकडे जायला निघालाय आणि एक कांड झालाय माझ्याकडनं. हे काय आलं हे काय आलं तुझ्यासोबत? लेफ्ट हँड साईडला दुकान आहे. काय काय चपला तुटतात आहे. तुझी पण तुटली? पहिल्याच महागमनाला चप्पल तुटली आहे. महागमन सुरू झालेलं आहे. अरे चालला लेफ्ट इकडनं पण झालं म्हणून चप्पलचं दुकान माहिती आहे म्हणून आम्ही क्रॉक्स घालून आलोय. काय यार असं तुझ्यासोबतच का होतं? पडतो तू, चप्पल तुटते, टी शर्ट फाडतोस. तो टी शर्ट फाटलेला आला नाही ना की आलाय? आलाय कुठे पण तो. तू पण चप्पल शिवतोय ना? हे काय मग काय आता शिवावी लागेल. काळा चौकीपर्यंत दोन्ही तुटतील. महाआगमन सुरू झालेलं आहे आमचं. महासंग्राम. महासंग्राम. बाकी आज महाआगमनसाठी लय क्राऊड झालेला आहे पब्लिक मंडळी. तर जेवढे पण आगमनात येत असाल मध्ये त्या बॅरिगेड्समध्ये चढू नका. अगर चढलात तर पोलिसांचे दांडे खायला पण तयार आहोत. काय पण बोलतोय. ती दुसरी चप्पल घाल बोलतोय. चप्पल तुटली शिवायचं सोडून नवीन घ्यायला आले. अमिरी काय कोणती घ्यायची? कोणती आहे? विचार. क्रॉक्स घ्यायचा आहे. आज खेतवाडीला कम में देतो. अरे खेतवाडीचा राजा म्हणून कम में देतो. आज महाआगमन आहे, सेल रखो. क्रॉक्स घ्यायचा आहे. दोनों का मिला के 1400 हो जाएगा. हे मी तर बोलतो काढून ठेव कुठेतरी. मी बोलतो कुठेतरी चप्पल काढून ठेवूया. गपचूप मध्ये क्रॉक्स घालून यायचे. महाआगमन ट्रॉफी घेऊन चालतोय. बाकी ट्रॉफी घेऊन चालतोय. कंटेंट भेटलाय तुम्हाला. आता इथे काढू नाही शकत, आपण पुढे काढूया चप्पल. अरे शिवणारा शोधू ना आता पुढे. ते आमच्या मित्रांना आम्ही चप्पल शिवायला पाठवला आणि आम्ही परत एकदा इथे आलेलो आहे वलसाडच्या सम्राटच्या इथे. आता फक्त ढोल कसे वाजत आहेत, आवाज तर मस्त येतं. तर बाकी मंडळी वलसाडचा गणपती होता म्हणून पोलीसवाले येऊन बंद करायला लावलं कारण की त्या लोकांना परमिशन नसते वाजवायची. तर त्या लोकांचा ढोल बंद केला. आता त्या लोकांना डायरेक्ट मूर्ती घेऊन निघायला सांगते. बघा आता ते लोक वाजवतात की नाही बघत कारण की परमिशन नाही दिलं. ए तुम्ही लोक चप्पल शिवायला आलेलात ना? हा काय करतो इथे? तो वेळ खाते दिवाळी साहेब वेळ खाते. हो पहिला गडी बाद. तुमची चप्पल कुठे? पहिला गडी बाद. पहिला गाडी गार झाला. दुसरा तू आहे, पहिला तू आहे. तिसरा नाव म्हणणार. आमच्या क्रॉक्स आहेत काय? तो चौथा कुठे? चौथा
तर मंडळी कलागंधामधनं मुंबईचा सम्राट पण निघालेला आहे. काळा चौकीचा अजून वेळ लागेल कारण की 12चा टायमिंग दिलेला आणि क्राऊड लिमिटच्या बाहेर गेलं आहे. आणि आतमधून अजून फेस रिव्हील वगैरे काहीच नाही झाली आहे ऑफिशियल पेजवरनं. तर अजूनपर्यंत काळा चौकीचं काही इन्फॉर्मेशन अजून आली नाही कधी होईल आगमन वगैरे. 12चा टायमिंग दिला आहे, 1 वाजायला आला आहे, पण अजून काय सांगितलं तर नाही गेलं आहे. बाकी आता सम्राट तर आला बाहेर मुंबईचा. बघा ना काय सुंदर आहे. मूर्तीचा फक्त फेस बघा. हा ते पेपर फोडले. अजून एक मूर्ती बाहेर निघालेली आहे. आज महाआगमन म्हणून गर्दी बघा. मंडळी अजून एक मूर्ती बाहेर आलेली आहे कलागंधामधनं. आणि त्या रूटने पण एक अजून एक मूर्ती येते ती वाटतं गणसंकुलमधनं आली. ते बघा तिथे प्रभा आणि मुकुट दिसतंय ना. बाकी इकडे तो सम्राट जातोय वलसाडचा. बाकी मंडळी फायनली जो एवढा क्राऊड झालेला दिसतोय तुम्हाला, ज्या मूर्तीसाठी झालाय ती मूर्ती निघालेली आहे कारखान्यातनं. अगर दिसत असेल तुम्हाला मागे तर दिसत असेल. फायनली चौकीचा महागणपतीचं आगमन झालेलं आहे. क्राऊड बघू शकता. आणि तुमचा भाऊ खांबा पकडून आहे.
मंडळी मुंबईत आले टाईट. काय हे नाही तिकडे आतमध्ये आहे. हालत टाईट झाली की नाही? एकदम गामागुंडी. काय विषय? धाराडूर पंढरपूर. आता झोपायचं नाही, प्रॅक्टिसला जायचं. क्लिपच्या नावाखाली फक्त 4 व्हिडिओ आले. 4 ते 4 पण धड नाही आलेले. आम्ही एका पोरीला वाचवलं. ढोल घेऊन पडलेली. ढोल उचलला तिचा. क्लिअरिटी 4K. ओव्हर क्राऊड झालाय. क्राऊड खूप ओव्हर क्राऊड झालाय. खूप म्हणजे खूप ओव्हर क्राऊड. तर त्या क्राऊडमधनं मी या साईडला येऊन मला एक अजून एक मूर्ती दिसली आहे. कोणता आहे? कोपर खेळण्याचा सम्राट. मूर्ती बघूया आता कशी आहे. गेले आता यांची बारी.
करतोय खाली उतर जातोय हा ठीक आहे चल ए चला ए चला पंक्चुनी करता पार्टी चला तर मंडई फायनली घरी आलो अँड शूट मी घरीच करतो कारण त्याचं हे आहे की मुंबईच्या राजाच्या इथे जेव्हा काळाचौकीचा महागणपती पोचत आलेला त्याच्या थोड्या आधी त्या गर्दीत होतो मी ढोलविल जे पुणे ढोल जे लालवाले होते त्यांचे व्हिडिओ काढत होतो तर त्या क्राऊड एकदम नॉर्मल होता त्याच्यानंतर थोडा पुढे गेल्यानंतर जो क्राऊड वाढला आहे एवढे बेकार हाल झालेत ना आमचेच नाही खूप जणांचे बेकार हाल झालेत मुंबईच्या राजाच्या इथे तर किती जण पडलेत सांगू नाही शकत एवढा क्राऊड झाला आणि हँडल करायला पण नव्हता होत तर त्या क्राऊडमुळे एवढी बेकार हालत झालेली त्या क्राऊडपासून वाचायसाठी आम्ही मुंबईच्या राजाच्या एंट्रन्सने आतमध्ये शिरलो तिकडनं मग आतमध्ये जाऊन एका गल्लीत आम्ही गाडीवरती आराम वगैरे केला बसलो मस्त श्वास वगैरे घेतला कारण की एवढी गर्दी झालेली ना मंडई की सांगू नाही शकत खूप ओव्हर क्राऊड होतं खूप तर आम्ही तिकडे थोडा आराम वगैरे केला तिकडनं मग गल्ली मारून आम्ही मुंबईच्या राजाच्या थोडं पुढे जाऊन मग एक चांगली स्पॉट घेतली तिकडनं मग व्हिडिओ वगैरे काढले तर त्या गर्दीमुळेच आज खूप बेकार हाल झाले कारण की काल पडलेलो आधीच तर त्यामुळे धावपळ नाही जास्त करायची होती तरी आज त्या चेपाचेपी झाली शेवटी चला ते जाऊ दे बाकी तुम्हाला त्या काळाचौकीच्या महागणपतीचं आगमन कसं वाटलं मला नक्की सांगा आणि बाकी मी एक सांगतो की जे पण पुढच्या सॅटर्डे संडेपासून आगमनला जात असेल किंवा येत असेल तर कृपया करून पोरींना आणू नका अगर आणत असाल सोबत तर मी एकच सांगेन की त्यांना कुठेतरी सेफ जागेवर उभं करा त्या गर्दीत मध्ये नेऊ नका अगर तुम्ही नेलात तर तुमच्या जिम्मेदारीवर नाही कारण की खूप हाल होतात बिचाऱ्यांच्या तर आपल्या हातात पण नसतं त्यांना कसं हँडल करायचं कारण की गर्दी एवढी होते ना की आपण स्वतःला पण नाही सावरू शकत तर मी एकच सांगतो की अगर कोण पोरी वगैरे बहिणी वगैरे आई कझन बिझन जे पण नेत असाल त्यांना सेफ जागेवर उभं करा आणि त्यांना लांबूनच गणपती दाखवा गरजेचं नाही की तुम्ही त्यांना घेऊन गर्दीत जाऊन समोरून दाखवायचं किंवा मूर्तीच्या जवळ न्यायचं लांबून पण दाखवू शकता बाकी एकटे जावा तुम्ही पण त्यांना सोबत घेऊन जाऊ नका कारण की तिकडे अगर क्राऊड झाला परत तर तुम्ही हँडल करू शकत नाही हे मी सांगतो माझ्या ह्याने कारण की आज खूप जणांना मी बघितलं जे बहिणी वगैरेंना घेऊन आलेला ते खूप जण अटकलेले त्यांनाच कशाला जे ढोल वाजवणारे होते त्यांच्यातलेच किती पोरी ढोल घेऊन सुद्धा पडत होत्या एवढा क्राऊड होता त्यांना पण धक्का येत होता त्यांना वाजवायला सुद्धा भेटला नाही त्यांना पण शेवटी मुंबईच्या राजाच्या त्या गल्लीच्या इथे शिरवला त्यांना मग बोलले की पुढे वाजवू नका तुम्ही जेवढं वाजवलं तेवढं ठीक आहे त्याच्यानंतर बंद करा
त्या लोकांना पण मुंबईच्या राजाच्या इथपर्यंत बंद केलं, त्याच्या पुढे दुसऱ्या पथकाने वाजवलेलं. मोर्या बीट्सला पण 2-2 मिनिटाला वाजव सांगतात, पुढे ढकलतायत, 2-2 मिनिटाला वाजवतात, पुढे ढकलतायत. तर त्यामुळे मोर्या बीट्सची पण जास्त व्हिडिओ काढायला भेटला नाही. बाकी आगमन मस्त झालं, मूर्ती मस्त होती. बाकी आपण किती गणपती बघितले मी मोजले पण नाही, जेवढे पण बघितले मस्त बघितले सर्वपैकी, आणि खूप गर्दी होती. तर बाकी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि प्लीज शेअर करा, कमेंट करा. कोण कमेंटच करत नाही माझ्या ब्लॉगवरती. तर बाकी इंस्टाला जे फॉलो नाहीत त्यांनी इंस्टाला फॉलो करा, कारण की खूप रील येणार आहेत. कालच्या येतील, आजच्या येतील, बघू अजून खूप रील यायचे आहेत. एडिट करायला आता बसावं लागणार आहे. तर चला भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये.